राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। का देवाभाऊनी 2 लाख रुपये कर्ज माफ केलं म्हणजे लय भारी काम केलं। शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलंय राव, नाही ना जोरात काम झालं एकदम भारी। पण तुला एक माहिती आहे का, काय? आपल्या काकडीची बाजार काय आता पडली ना, पडली का नाही? मला सांग तू, आपण आता इथं याला शेड नेट केलंय, हा त्याच्यामध्ये ही काकडी लावली, हिला आपला दिसाड स्प्रे धर दिसाड फवारितोय आपण, तिची बाळासारखी काळजी घेतोय एवढं राहिलं तुम्ही। मग मला सांग, आपण जर तिची लहान बाळासारखी काळजी घेतो, अगं एवढं वाढवलं त्याच्यामध्ये देवाभाऊ काय म्हणले माहिती का, काय म्हणतात त्याच्यामध्ये, का शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याची दक्षता ते घेणारे, का शेतकऱ्याला कर्ज काढायची गरज पडणार नाही। तर मला त्यांना एकच सांगायचं आहे फक्त, का शेतकऱ्याला कर्ज काढायची गरज कधी पडणार नाही। अहो आपल्या जर मालाला चांगला हमी भाव जर दिला ना तर आपल्याला कर्ज काढायची गरजच येणार नाही। मग मला तोच मुद्दा सांगायचा आहे सरकारला, का तुम्ही शेतकऱ्यांना असं वरती चढू नका, खाली आदळू नका, म्हणजे गटक्यात बाजार अशी गगनाला भिडी द्या का शेतकरी डायरेक्ट डागात वा वा वा, नंतर महिने 15 दिवसात परत असा आपटतो डायरेक्ट धुळीला मिळतो। तर मला एक सांगायचंय, एक स्थिर जर योग्य भाव जर ठेवला, बरोबर, एक स्थिर जर योग्य भाव जर ठेवला तर शेतकरी खुश राहील, ग्राहक पण खुश राहील, त्यांना पण माहिती आहे मालाची किंमत काय, म्हणजे कोणाचाही ताळमेळ बिघडणार नाही। आता मला सांग, गंमत काय झाली माहिती, युद्ध झालं तिकडं, फरक पडला इकडं, सोन्याचा भाव गेला ढगात, शेतमालाचा भाव गेला जमिनीत, अशा गमती झाल्या आता या। त्याच्यामुळं आपल्याला खूप गरजेचं आहे का सरकारने असा काहीतरी योग्य तो निर्णय घ्यावा। मला देवाभाऊ कोण अपेक्षा आहे का ते शेतकऱ्यांबद्दल आहे ना काहीतरी चांगला निर्णय घेतील, शेतकऱ्याला योग्य तो हमी भाव मिळवून देतील अशी मला ग्वाही वाटते जरा त्यांच्याकडून, बरं का, एकंदरीत वाटते त्यांनी चांगला निर्णय घेतलाय बाई, शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे, हा चांगला निर्णय। परंतु जर शेतकरी कर्जबाजारी होणार नसेल तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे फक्त काय, का आपल्या देवाभाऊच्या सरकारने एकदम शेतकऱ्याला उत्तम तो हमी भाव देणे आणि त्याला जोपासणे, बास, काहीच नको आमच्या शेतकऱ्याला। तुम्ही एवढंच काम करा, शेतकरी तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील। एक बहिरपणे सांगतो, ही तुमची लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण। आपला कृषीप्रधान देश आहे आणि आपला कृषीप्रधान देशच राहिला पाहिजे। शेतकरी जगला तर सगळे जगतील, त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्याला आनंदी ठेवा, सगळं जग सुखात राहील। चाल मग काय आता, येऊ आपल्या काकड्या खुडून, काकड्या वाट पाहते, सोन्यासारखा काकड्या आहे।